नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे. आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. चला तर सुरू करूया. फर्स्ट बघू आपण लॉजी. लॉजी म्हणजे काय? स्टडी किंवा अभ्यास. तर पहिला बघू कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचा अभ्यास. कार्डिओ म्हणजे हृदय आणि लॉजी म्हणजे अभ्यास. हिमॅटॉलॉजी. हिमॅट म्हणजे रक्त आणि लॉजी म्हणजे अभ्यास. तर हिमॅटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ब्लड. डर्मॅटॉलॉजी. डर्मॅटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. ओडोंटोलॉजी म्हणजे दातांचा अभ्यास. ऑस्टिओलॉजी म्हणजे हाडांचा अभ्यास. ऑस्टिओ म्हणजे हाड, लॉजी म्हणजे अभ्यास. ऑफ्थॅल्मॉलॉजी. ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे डोळ्यांचा अभ्यास. ऑफ्थॅमॉल म्हणजे डोळा आणि लॉजी म्हणजे अभ्यास. नेफ्रोलॉजी म्हणजे मूत्रपिंडाचा अभ्यास. नेफ्रो म्हणजे किडनी आणि लॉजी म्हणजे अभ्यास. ऑन्कोलॉजी म्हणजे कर्करोगाचा अभ्यास. एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकांचा अभ्यास. इकोलॉजी म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास, स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट. डेंड्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ट्रीज. हिपॅटॉलॉजी म्हणजे यकृताचा अभ्यास. हिपॅट म्हणजे लिव्हर, लॉजी म्हणजे अभ्यास. ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ताऱ्यांचा अभ्यास. कार्टोलॉजी म्हणजे नकाशांचा अभ्यास. हिप्पोलॉजी म्हणजे घोड्यांचा अभ्यास. हिप्पो म्हणजे घोडा, लॉजी म्हणजे अभ्यास. हायड्रोलॉजी म्हणजे पाण्याचा अभ्यास. हायड्रो म्हणजे पाणी. इनोलॉजी. इनोलॉजी म्हणजे मद्यांचा अभ्यास, म्हणजेच मद्य निर्मितीचे शास्त्र. ओफिओलॉजी म्हणजे सापांचा अभ्यास. ऊलॉजी म्हणजे अंड्यांचा अभ्यास, म्हणजे स्टडी ऑफ एग. पिडोलॉजी म्हणजे मातीचा अभ्यास. हा पिडो म्हणजे माती आणि हा पिडो PEADO पिडो हा म्हणजे चिल्ड्रेन. पिडोलॉजी म्हणजे मातीचा अभ्यास आणि पिडोमॅनिया किंवा पिडोफाईल म्हणजे ज्यांना लहान बालकांचं आकर्षण आहे, जसे की आता इपिस्टाईन फाईलमध्ये जे चालू आहे ते पिडोफाईल म्हणू शकतो आपण. आता बघूया फोबिया. फोबिया म्हणजे फिअर. ॲक्रोफोबिया म्हणजे उंचीची भीती. ॲक्रो म्हणजे अपेक्स किंवा टोक, त्यालाच म्हणतात मग ॲक्रोफोबिया म्हणजेच उंचीची भीती. ॲलिरोफोबिया म्हणजेच मांजरांची भीती. ॲगारोफोबिया म्हणजे खुल्या जागेची भीती. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंदिस्त जागेची भीती. सायनोफोबिया म्हणजे कुत्र्यांची भीती. हे आहे इप्स्ट्रोफोबिया म्हणजे आरशाची भीती. एंटोमोफोबिया म्हणजेच कीटकांची भीती. एंटोमोलॉजी म्हणजे कीटकांचा अभ्यास. एंटोमोफोबिया म्हणजे कीटकांची भीती. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती. हायड्रोलॉजी म्हणजे पाण्याचा अभ्यास. क्लेप्टोफोबिया म्हणजे चोरांची भीती. क्लेप्टो म्हणजे चोर. क्लेप्टोफोबिया म्हणजे चोरांची भीती. सायनोफोबिया म्हणजे सावलीची भीती. पिडोफोबिया हे आत्ता बघितलं आपण. पिडो म्हणजे चिल्ड्रन. पिडोफोबिया म्हणजे लहान मुलांची भीती. जिरॅसोफोबिया म्हणजे म्हातारे होण्याची भीती, फिअर ऑफ ग्रोईंग ओल्ड. थॅनाटोफोबिया म्हणजे मृत्यूची भीती. थॅनाटोफोबिया म्हणजे मृत्यूची भीती, फिअर ऑफ डेथ. झेनोफोबिया म्हणजे परकीयांची भीती. झेनो म्हणजे परकीय किंवा फॉरेन म्हणू शकतो आपण त्याला. झेनोफोबिया म्हणजे परकीयांची भीती. आता बघूया वर्ड मेनिया. मेनिया म्हणजे पॅशन, ऑब्सेशन किंवा वेड, एखाद्या गोष्टीचं वेड असणं. ॲन्थोमेनिया म्हणजे फुलांची वेड. ॲन्थो म्हणजे फूल आणि मॅनिया म्हणजे वेड, फुलांची वेड असले. बिब्लोमॅनिया म्हणजे पुस्तके जमा करण्याची वेड. बिबिलो म्हणजे बुक्स आणि मॅनिया म्हणजे वेड. याच्यावरून आणखीन लक्षात ठेवू. बिबिलोफोबिया म्हणजे पुस्तकांची ज्यांना भीती आहे त्याला म्हणू शकतो आपण बिबिलोफोबिया. ब्रुक्सोमेनिया म्हणजे दात खाण्याची वेड. क्लिनोमेनिया म्हणजे सतत वेडवर पडून राहण्याची इच्छा, जशी की आपल्याला होत राहते. डिप्सोमेनिया म्हणजे मद्यपणाची तीव्र ओढ. मग अशी आपण याच्या संदर्भात पाहिलं होतं इनोलॉजी. इनोलॉजी म्हणजे मद्यपानाचा अभ्यास आणि डिस्पोमेनिया म्हणजे मद्यपानाची तीव्र ओढ. डोरोमेनिया म्हणजे भेटवस्तू देण्याची वेड. ड्रॅप्टोमेनिया म्हणजे घरून पळून जाण्याची वेड. ड्रोमेनिया म्हणजे प्रवासाची वेड, ज्याला प्रवास करणे खूप आवडतेस त्याला म्हणू शकतो मग ड्रोमोमेनिया. इग्डोमेनिया म्हणजे भटकण्याची वेड. इगोमेनिया म्हणजे स्वतःबद्दलच जास्त प्रेम असणारे, एक्स्ट्रीमली इगोसेंट्रिक. लिथ्रोमेनिया म्हणजे ज्यांना स्वातंत्र्याची ओढ आहे असे. इम्प्लिओमेनिया म्हणजे सरकारी पद मिळवण्याची वेळ, जे की आता सध्या आपल्याला आहे. कोणता? इम्प्लिओमेनिया. इर्गोमेनिया म्हणजे खूप काम करण्याची वेळ, टू डू मच वर्क, इर्गोमेनिया.
ग्राफोमेनिया म्हणजे लिहिण्याची वेड. ग्राफो म्हणजे लिहिणे आणि मेनिया म्हणजे वेड, लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे साईड. साईड म्हणजे किलिंग म्हणजेच हत्या. अल्जीसाईड म्हणजे शेवाळनाशक किंवा किलिंग ऑफ अल्गी. अल्जी म्हणजे अल्गी आणि साईड म्हणजे हत्या करणे किंवा मारणे. बायोसाईड म्हणजे सजीवांची हत्या, किलिंग ऑफ लाईफ. डिसाईड म्हणजे देवाची हत्या. साईड म्हणजेच देवाची हत्या. फिलिसाईड म्हणजे स्वतःच्या मुलाची हत्या. फिली म्हणजे मुलगा, स्वतःचा मुलगा. साईड म्हणजे हत्या. फ्रॅट्रिसाईड म्हणजे भावाची हत्या. फंजीसाईड म्हणजे कवकनाशक किंवा किलिंग ऑफ फंगस. जेनोसाईड हा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. जेनोसाईड म्हणजे पूर्ण वंशाची हत्या, किलिंग ऑफ होल रेस. होमिसाईड म्हणजे मानवाची हत्या. इन्फंटिसाईड म्हणजे अर्भकाची हत्या. इन्फंट म्हणजे अर्भक आणि एक असतो अभ्रक, तो धातू असतो. इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकांचा नाश करणे. इन्सेक्ट म्हणजे कीटक आणि साईड म्हणजे मारणे. मॅरिटिसाईड म्हणजे पती पत्नीची हत्या किंवा जो आपल्यासोबत असते, ज्याच्यासोबत जोडीदाराची म्हणू शकतो आपण इथे, जोडीदाराची हत्या म्हणू शकतो मॅरिटिसाईड. आणि मॅट्रिसाईड म्हणजे आईची हत्या. पॅट्रिसाईड म्हणजे वडिलांची हत्या, मर्डरिंग ऑफ वन्स फादर. रेजिसाईड म्हणजे राजा किंवा राणीची हत्या, किलिंग ऑफ क्वीन अँड किंग. सिबिलिसाईड म्हणजे नातेवाईक अर्भकाची हत्या, सिबिलिसाईड. सोरोरिसाईड म्हणजे बहिणीची हत्या. सुसाईड म्हणजे आत्महत्या. युक्झोरिसाईड म्हणजे पत्नीची हत्या. आता बघूया गॅमी म्हणजे मॅरेज, विवाह. पॉली म्हणजे अनेक. पॉलिगॅमी म्हणजेच मग एकापेक्षा जास्त पत्नी असणे म्हणजेच पॉलिगॅमी. मोनो म्हणजे एक. मोनोगॅमी म्हणजे एका वेळी एकच पती पत्नी असणे, हॅव्हिंग वन हजबंड ऑर वाईफ ॲट अ टाईम. बायगॅमी म्हणजे एका वेळी दोन पती पत्नी असणे. नेक्स्ट आहे मिसोगमिस्ट म्हणजे विवाहाचा तिरस्कार करणारा पर्सन हू हेट्स मॅरेजेस. पॉलिअँड्रो म्हणजेच एका वेळी जास्त पती असणे म्हणजेच पॉलिअँड्रो. अँड्रो म्हणजे मेल, पॉली म्हणजे अनेक. मॅट्रिमोनी म्हणजेच काय, द स्टेट ऑफ बिंग मॅरिड म्हणजे लग्न झालेलं असं त्याला मॅट्रिमोनी. सिलिबसी म्हणजेच ब्रह्मचर्य किंवा याला आपण अविवाहित म्हणू शकतो, अनमॅरिड, द स्टेट ऑफ बिंग अनमॅरिड. आता बघूया शासन आणि राज्य प्रकार म्हणजेच क्रसी म्हणजे काय, गव्हर्नमेंट किंवा रूल. अरिस्टोक्रसी म्हणजे श्रीमंत किंवा उमरवांचे राज्य, आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवू, नोबल प्रिव्हिलेज पीपल. ऑटोक्रसी म्हणजे एकाच व्यक्तीची हुकुमशाही म्हणजे गव्हर्नमेंट बाय सिंगल इंडिव्हिज्युअल, म्हणजेच एकच व्यक्ती राज्य करत असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, ऑटोक्रसी. ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही. डेमो म्हणजे लोक, क्रसी म्हणजे लोकशाही. डेमोक्रसी म्हणजेच मग लोकशाही. निओ म्हणजे नवीन किंवा अनएक्सपिरियन्स पर्सन. इनएक्सपिरियन्स पर्सन म्हणजेच अनुभवी किंवा नवीन लोकांचे राज्य म्हणजे निओक्रसी. प्लुटो म्हणजे श्रीमंत लोक, रिच पीपल. प्लुटोक्रसी म्हणजे श्रीमंत लोकांचे राज्य. थिओ म्हणजे गॉड. थिओ म्हणजे काय, गॉड. थिओक्रसी म्हणजेच काय, देवाचे किंवा धर्माचे राज्य. डुलो म्हणजे गुलाम. डुलोक्रसी म्हणजेच मग काय, गुलामांचे राज्य. मोनार्की म्हणजे राजेशाही, गव्हर्नमेंट बाय किंग ऑर क्वीन. अनार्की म्हणजे अराजकता किंवा शासन नसलेली स्थिती, जसं की आता आपण बघू शकतो नेपाळमध्ये जे झालं तर झेंजी आंदोलन झालं तर तिथं काय झालं, ती मग अराजकता झाली, म्हणजे कुणाचंच गव्हर्नमेंट नव्हतं तेव्हा. धन्यवाद मित्रांनो.